24 आवाज सत्याचा। पारनेर सुपा परिसरातील सुमारे 400 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या सिस्पे कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पारनेर सुपा श्रीगोंदा येथील ठेवीदारांनी सुपा सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्याकडे केली आहे। याबाबत सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन दिवटे यांना निवेदन दिले आहे। सततच्या बोलतापांना कंटाळून सिस्पे कंपनी विरोधात ठेवीदार आक्रमक झाले असून शुक्रवार रोजी संबंधित एजंटला घरी जाऊन जाब विचारला। आम्ही आहोत अशी आश्वासने देण्याचं काम येथील कंपनीच्या एजंटाच्या घरच्यांनी केलंय। गुंतवणूकदार पैसे मागण्यासाठी चक्रा मारत आहेत। मात्र आता 15 दिवसांपासून कार्यालयच बंद झाल्याने अनेक जण याबाबत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान सुपा येथीलच मनीमॅक्स नावाची कंपनी आहे। त्याही कंपनीने 12 ते 18% परताव्याचं आमिष दाखवलं। काही दिवस परतावाही दिला, मात्र सुमारे 6 महिन्यांपूर्वी ही कंपनी सुद्धा गायब झाली। याही कंपनीत सुपा आणि परिसरातील लाखो रुपये गुंतवणूकदारांचे बुडाले आहेत। यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हाही दाखल झालाय। याला काही महिने होत नाही तोच आता सुपा आणि परिसरातील गुंतवणूकदारांचे प्रथम सिस्पे नंतर जेस्ट या नावाची शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली आणि 10 ते 12% परतावा देण्याचा आमिष दाखवून लाखो रुपये जमा केले आणि आता याही ठिकाणी गुंतवणूकदारांचे काही दिवसांपासून पैसे परत मिळेनासे झालेत। कंपनीचं काम सुरू आहे। कंपनीचं नाव बदललेलं आहे। परकीय चलनात आपले शेअर्स बदलले जात आहेत। सॉफ्टवेअर दुरुस्ती सुरू आहे अशी कारणे सांगत गुंतवणूकदारांना काही दिवस झुलवत ठेवलं जात आहे। आता मात्र कंपनीचे कार्यालय गेले 15 ते 16 दिवसांपासून बंद झाल्याने आता पैसे मिळणार नाहीत अशी खात्री गुंतवणूकदारांची आहे। सिस्पेमध्ये पैसे जमा करण्याचं प्रलोभन देणारे गावातीलच स्थानिक एजंट होते, त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी विश्वास ठेवला। एजंटांनी आपले मित्र, जवळचे नातेवाईक यांचेच पैसे गुंतवणुकीसाठी घेतले। त्यांना प्रथम काही दिवस चांगला परतावाही दिला होता। आता मात्र पैसे मिळत नसल्याने सर्वजण हताश झालेत। पैसे मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या मार्फत गुंतवल्याने अनेकांची तक्रार करण्याची अडचणही झाली आहे। अनेकांनी कर्ज काढून तर काहींनी आपली सेवानिवृत्तीची पुंजी यात गुंतवल्याची चर्चा सुरू आहे। सुपा परिसरात नव्याने MIDC झाल्याने त्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्या जमिनीचे पैसे मिळाले होते, त्यांनी ते पैसे यात गुंतवले। त्यामुळे आता जमीनही गेली आणि पैसेही गेले अशी काहींची अवस्था झाली आहे, तर काहींनी आपल्या आयुष्याची पुंजी त्यात गुंतवली आहे। दरम्यान कंपनीने दिलेल्या आश्वासनांची 5 दिवसात पूर्तता न केल्यास कंपनी डायरेक्टर, फंड मॅनेजर आणि सर्व पार्टनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही निवेदनात म्हटलंय।